आपल्या धर्मज्ञान गंगा या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम, हरे कृष्णा. आज भगवद्गीता अध्याय पहिला आणि श्लोक नंबर 2 त्याची आपण माहिती देणार आहोत. दृष्टांतो पांडवानक्य युंड दुर्योधनस्ता आचार्य मुंड राजा वचनम ब्राह्मती. त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. आता हे संस्कृत मध्ये त्यामुळे तुम्हाला अर्थ सांगतो. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्राने केलेले सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केले. म्हणजे काय, ह्या श्लोकचा अर्थ आहे, धृतराष्ट्राचा पुत्र जो दुर्योधन आहे तो कुरुक्षेत्रात आचार्यांकडे जाऊन त्यांना व्यूहरचना सांगतो की आपण ह्या प्रकारे आपण व्यूह रचू आणि पांडवांच्या विरोधात आपण सैन्य तयार करू. तर तात्पर्य, धृतराष्ट्र जन्माचा आंधळा होता आणि दुर्योधनाने तो आध्यात्मिक दृष्ट्यानेही आंधळाच होता. त्याला निश्चित माहित होते की आपली मुले आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांच्या आपल्या मुलांची कधीही मैत्री होणार नाही. तर धृतराष्ट्र आंधळा होता, पण त्याचा पुत्र पण ज्ञानाने म्हणजे बुद्धीने आंधळा होता. त्याला डोळं होतं पण त्याला बुद्धीने आंधळा होता. त्यामुळे त्याच्या वडिलांना माहित होतं की आपला पुत्र आपल्या भावाच्या पोरांना म्हणजे पांडूंच्या पुत्रांबरोबर आपल्या पोराचं कधी मैत्री होऊ शकत नाही. तर हरे कृष्णा हरे बोल. तुम्ही हे पुस्तक वाचा. आपलं युट्यूबचं चॅनल आहे आणि आपण पूर्ण भगवद्गीता वाचून तुम्हाला सांगणार आहे. तर आपले लाईक आणि शेअर आणि फॉलो करा. तर तुमच्या सर्वांचा साथ द्या. जय श्रीराम, हरे कृष्ण.